वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। हिंदी मीडियम पेपर एक भाषा एक, हिंदी भाषा दो, मराठी बाल मानस शास्त्रों, गणित और परिसर अभ्यास के यहाँ पर ऑफिशियल आंसर की के हिसाब से हम एक क्वेश्चन आंसर देखेंगे दोस्तों। क्योंकि आप लोगों को अगर आंसर की चेक करने में कोई दिक्कत आ रही है तो आप इस वीडियो के माध्यम से अपने क्वेश्चन जो है वो मिला सकते हैं। आपका ABCD जो भी सेट होगा दोस्तों, प्रश्नों का उत्तर देखकर आप डायरेक्ट क्या है यहाँ पर आंसर लगा सकते हैं। तो चलिए बढ़ते हैं वीडियो में आगे बढ़ने से पहले चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। तो देखिए अंतरिम आंसर की आ चुकी है और यहां पर हम आपको बताएंगे दोस्तों डायरेक्ट आंसर। चलिए पहले प्रश्न का उत्तर काबुली वाला कहानी के रचयिता कौन है? तो देखिए डी यहां पर जो बताया गया है ऑप्शन 3 बताया गया है, जो सही भी है, रविंद्रनाथ टैगोर जी। 2 का बताया है संस्मरण प्रसिद्ध किसके है? तो देखिए ऑप्शन 4 महादेवी वर्मा जी के प्रसिद्ध है। उसके बाद ट वर्ग का पंचम अक्षर ध्वनि कौन सी है? तो देखिए 3 का जो आंसर रहेगा वो 3 रहेगा, मतलब 9 रहेगा। चलिए अगला जो क्वेश्चन नंबर 4 पूछा गया है, प्रेमचंद की कहानियां कौन सी है? तो यहाँ पर ऑप्शन 1 बताया गया है दोस्तों कि मानसरोवर है। 5वां जो प्रश्न पूछा गया है कि सम्मान का विलोम शब्द क्या रहेगा? तो देखिए अपमान रहेगा। उसके बाद प्रश्न नंबर 6 का जो उत्तर बताया गया है दोस्तों वो 3 बताया गया है, मतलब घरेलू पत्र। चलिए ऑफिशियल आंसर की के हिसाब से हम यहां पर क्या है प्रश्न के उत्तर देख रहे हैं। तो देखिए प्रश्न 7 का जो आंसर यहां पर रहेगा दोस्तों वो 3 रहेगा, मतलब आपका संबंध कारक। 8 से लेकर 11 तक आपको एक परिच्छेद दिया गया था, उसके आंसर हम यहां पर अब देखेंगे दोस्तों। तो देखिए यहां पर प्रश्न पूछा गया है कि परिच्छेद में मेहमान शब्द का विलोम शब्द क्या होगा? तो देखिए मेहमान का क्या होगा दोस्तों? तो मेजबान होगा। 8 का 2 आपको यहां पर बताना है। 9 का 4 मतलब शराफत, और 10 का जो होगा दोस्तों वो आपका उत्तर होगा ऑप्शन 3। ऑप्शन 3 होगा मतलब गुणवाचक विशेषण होगा बेचारी भाभी। चलिए अगला प्रश्न बचा गया दोस्तों 11, निसंकोच के लिए आया हुआ शब्द कौन सा है? तो देखिए 11 का जो आंसर रहेगा यहाँ पर वो 4 रहेगा, मतलब बेतकल्लुफी, मतलब ऑप्शन 4 आपका सही रहेगा। 12 से 15 आपको क्या है यहाँ पर कविता पूछी गई थी, उसके आंसर अब यहाँ पर हम देखेंगे दोस्तों। तो देखिए प्रश्न बनता है कि उपर्युक्त कविता के लिए उचित शीर्षक क्या होगा? तो देखिए ये कंफ्यूजन वाला थोड़ा प्रश्न था दोस्तों, और यहां पर इन्होंने सीख मैंने आपको बताया था दोस्तों कि सीख होगा, तो ऑप्शन आपका जो 2 रहेगा वो बिल्कुल यहां पर क्या है सही जवाब रहेगा। चलिए झुकना 13 का जो बताया गया है तो दोस्तों 1 बताया गया है, प्रथम प्रेरणार्थक क्रिया है। उसके बाद आपका 14 का जो जवाब होगा दोस्तों वो होगा आपका ऑप्शन 2, मतलब व्यंजन संधि। उसके बाद 15 का जो आंसर हम डायरेक्ट आंसर की देखकर आपको यहां पर बता रहे कि 15 का 1 बताया गया है सीखो। उसके बाद 16 की अगर आप बात करोगे दोस्तों तो 16 का 3 बताया गया है, मतलब व्यंजन कौन से? तो सिंपल सा क्वेश्चन था आपका प फो बो भो मो, ये क्या हो जाएंगे? व्यंजन हो जाएंगे। चलिए उसके बाद नेक्स्ट क्वेश्चन 17वां प्रश्न पूछा गया है, और 17वां प्रश्न का जो आंसर रहेगा दोस्तों वो 2 रहेगा, इसलिए समुच्चय बोधक नहीं है तो इसलिए नहीं है। चलिए उसके बाद 18 का 1 बताया गया है। चलिए ओके एक मिनट 17 का 2 बताया गया है, मतलब गेहूं। ओके गेहूं, और 18 का 1 बताया गया है की और क्या है दोस्तों? यहां पर आपका 18 का 1 रहेगा। 19 का जो आंसर है दोस्तों वो 2 रहेगा, मतलब राजू बगीचे में बैठा है। उसके बाद 20वां जो क्वेश्चन है दोस्तों 20वें का आंसर यहां पर ऑप्शन 4 बताया गया है। चलिए ठीक है। उसके बाद 21वां प्रश्न देखेंगे आप, पेपर 1 के आंसर के हम यहां पर देख रहे हैं। तो देखिए 21वां जो है इसका ऑप्शन आपको 3 बताया गया है दोस्तों। ऑप्शन 3 मतलब आपका विस्मय बोधक, बरोबर है, सही है। ओके 22 का जो बताया गया है दोस्तों वो 4 बताया गया है, मतलब उत्सुकता। उसके बाद आप देखेंगे 23 का जो आंसर आपका रहेगा दोस्तों वो रहेगा आपका नेता। उसके बाद 24वां जो क्वेश्चन है 24 का 1 रहेगा, मतलब हिमालय। तो देखिए हिमालय ही यहाँ पर क्या है उद्देश्य है। उसके बाद 25वां जो प्रश्न है दोस्तों 25 का आंसर आपको यहाँ पर 2 बताया गया है, मतलब यहाँ पर क्षीर। ओके 26 का जो आंसर रहेगा वो 3 बताया गया है, अभिमान। 27 का जो आंसर रहेगा दोस्तों वो 4 बताया गया है, मतलब घुमक्कड़। ओके 27 का क्या बताया गया है? तो 4 बताया गया है। 28 का जो रहेगा दोस्तों वो 3 रहेगा, गागर में सागर। ओके उसके बाद 29वां जो क्वेश्चन है उसका जो आंसर रहेगा दोस्तों वो ऑप्शन 2 रहेगा, मतलब आपका रहीम रहेगा। और जो 30वां क्वेश्चन है दोस्तों वो स्वावलंबी, मतलब आपका ऑप्शन 2 क्या रहेगा यहाँ पर सही विकल्प रहेगा।
उसके बाद अगला सेक्शन हम मराठी का देखेंगे दोस्तों, मतलब 31 से लेकर 60 तक। तो 31 से लेकर 60 तक जो प्रश्न पूछे गए थे वो मराठी के हैं दोस्तों। तो देखिए यहां पर 31 का जो ऑप्शन बताया गया है 1, 32 का जो रहेगा दोस्तों वो रहेगा आपका 4, मतलब सादा वर्तमान काळ। 33 का जो रहेगा दोस्तों वो 3 रहेगा, मतलब आपका आई वडील। ओके उसके बाद चलिए अगले प्रश्न की तरफ बढ़ते हैं। तो देखिए 36 तक आपको 34 से लेकर परिच्छेद दिया गया था यहां पर। आता हे बघा प्रश्न क्रमांक 34चा जे उत्तर असेल ते असणार आहे ऑप्शन 1 35 म्हणजे ऑप्शन 3 वर्षा, सॉरी 35चा ऑप्शन 3 म्हणजे हिवाळा सरता सरता। प्रश्न क्रमांक 36 ऑप्शन 4 शिशिर। प्रश्न क्रमांक 37 उत्तर असेल ऑप्शन 3 म्हणजे 14वे रत्न दाखवणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 दिलेला आहे आणि 38चा जे योग्य उत्तर असेल ते असेल 1 म्हणजे उदार। त्यानंतर 39वा प्रश्न आपण पाहून घेऊया। 39वा प्रश्न आहे आणि 39व्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे आन्सर की मध्ये ते पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे हे बघा, आणि 40च्या सुद्धा 2 दिलेला आहे। ओके त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे 41 साठी या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते 4 असणार आहे म्हणजे आवेश। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 शुद्ध शब्द कोणता, तर हे बघा 42चे जे उत्तर असेल ते 3 असेल चतुर्थी। त्यानंतर 43चा 3 दिलेला आहे म्हणजे 1 मिनिट 42चा 3 दिलेला आहे, ओके सॉरी 42चा 3 दिलेला आहे निष्क्रिय, आणि 43चा जे उत्तर दिलेलं आहे ते 3 दिलेलं आहे म्हणजे चांदणे, आणि 44चा 1 दिलेला आहे सॉरी प्रथमा। मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? ओके तर प्रथमा विभक्ती असणार आहे। ओके बरोबर। चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45चा जे उत्तर दिलेलं आहे ते 4 दिलेलं आहे म्हणजे चित्र। प्रश्न क्रमांक 46 उत्तर दिलेलं आहे 1, 46चा 1 दिलेला आहे। 47 उत्तर दिलेलं आहे 3, 48 उत्तर दिलेलं आहे 1, 49 उत्तर दिलेला आहे 1। सिंधुताई सपकाळ मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ओके प्रश्न क्रमांक 50 उत्तर दिलेला आहे 1। तीर्थस्वरूप पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही, तर हे बघा या ठिकाणी उत्तर काय असेल तर 2 असेल म्हणजे दुग्ध। त्यानंतर पुढचा प्रश्न आता 52 ते 54 कविता दिलेली आहे। 52चं जे उत्तर दिलेलं आहे ते असेल पर्याय 2 आकाश। ओके त्यानंतर 53चं जे उत्तर दिलेलं आहे ते असेल ऑप्शन 4 आपला म्हणजे कोवडी सकाळ सकाळ, आणि 53 ओके 53 54चं उत्तर दिलेलं आहे 2 दिलेलं आहे, आणि 55 ज्ञानचक्षू म्हणजे काय, तर याचं सुद्धा उत्तर 2 दिलेलं आहे 11। आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 दिलेला आहे की क्षुप्तीपासा या शब्दाचा संधी विग्रह कशा प्रकारे केला जातो, तर ऑप्शन 1। त्यानंतर 57चा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर 3 असेल अकर्मक कर्तरी आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या बरोबर। त्यानंतर 58 ऑप्शन 4 दिलेला आहे गंगा यमुना नद्यांचे उगम। त्यानंतर 59वा प्रश्न आहे आणि याचे जे उत्तर असेल ते असेल ऑप्शन 3 असेल म्हणजे कलराव, आणि जे 60वा प्रश्न दिलेला आहे त्याचं सुद्धा उत्तर 2 असेल म्हणजे यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी। ओके तर ऑप्शन आपला 2 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। आता बालमानसशास्त्र पुढचे जे प्रश्न आहे म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात विचारले गेलेले प्रश्न आहे। तर हे बघा 61 प्रश्न क्रमांक 61चा जे उत्तर असेल ते असणार आहे ऑप्शन 1 म्हणजे धन संक्रमण। त्यानंतर 62वा प्रश्न दिलेला आहे उत्तर असेल ऑप्शन 3, 62चा ऑप्शन 3 असेल। त्यानंतर 63वा जे प्रश्न आहे आपला विचारलेला आहे आणि जे उत्तर असेल ते असेल ऑप्शन 3। 64 साठी जे योग्य उत्तर असणार आहे ते सुद्धा 3 असणार आहे म्हणजे स्वयंमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे। त्यानंतर 65वा जे प्रश्न आहे त्याचे जे उत्तर या ठिकाणी आन्सर की मध्ये दिलेला आहे ऑप्शन 3 दिलेला आहे। 66 म्हणजे प्रश्न क्रमांक 66 ऑप्शन 3 दिलेला आहे। ओके त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67वा प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर आहे की ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे उपपत्ती।
प्रश्न काय की अब्राहम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे उपपत्ती होय. बरोबर. प्रश्न क्रमांक 68 दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 68 आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते 1 असणार आहे. हा प्रश्न पेपर 2 मध्ये सुद्धा आला होता. 69चा जे उत्तर असेल ते असणार आहे 2, म्हणजे थॉर्नडाईक अध्ययन संक्रमण होतं असं म्हणतात. ओके. त्यानंतर 70वा प्रश्न आहे आणि 70व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते 1 असणार आहे, अवधान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 ऑप्शन 3. त्यानंतर 72वा जे प्रश्न दिलेला आहे त्याचे जे उत्तर असणार आहे 72वा जे प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर 2 असणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 73 उत्तर दिलेलं आहे 1 दिलेला आहे. त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. आता 74चं जे उत्तर दिलेलं आहे ते 2 दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75चं जे उत्तर दिलेलं आहे ते असणार आहे 4, म्हणजे 4th वाला विकल्प आपला बरोबर असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 76 दिलेला आहे, याचं जे उत्तर असेल ते 3 असेल. 77वा प्रश्न आहे आणि उत्तर असणार आहे 3 उत्तर असणार आहे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. त्यानंतर 78 आणि उत्तर असेल 2, ऑप्शन 2 असेल, म्हणजे विचार प्रक्रिया. ओके. विचार प्रक्रिया. 79चा प्रश्न आहे आणि 79चं जे उत्तर दिलेलं आहे ते 2 दिलेलं आहे, तादम्य. ओके. काय प्रश्न होता? उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनच्या स्वतःच्या बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो. ओके, बरोबर आहे, तादम्य. आसुबेल संदर्भात प्रश्न होता, प्रश्न नंबर 80 आणि उत्तर असेल 1. त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 81 दिलेला आहे, 81वा प्रश्न दिलेला आहे आणि बरोबर उत्तर 3 असेल, म्हणजे मृत क्रियात्मक अवस्था. प्रश्न क्रमांक 82 दिलेला आहे, 82चे जे उत्तर असणार आहे ते 2 असणार आहे. 83 उत्तर 1 असणार आहे. 84 85 हे बघा, 84चं जे उत्तर असेल ते सुद्धा 3 असेल, म्हणजे ब्रुनर. ओके. ब्रुनर असेल, पूर्वज्ञानचे पक्के केले असले पाहिजे असे मत ब्रुनर यांनी मांडले. बरोबर. 85 काय उत्तर आहे तर 2 आहे, ज्ञान संपादन. त्यानंतर 86 प्रश्न क्रमांक 86 संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते तर हे बघा, ऑप्शन 1 अवबोधमध्ये होते. प्रश्न क्रमांक 87 डोनियल गॉलमॅन, तर हे बघा या संदर्भात जे उत्तर असेल ते 2 असेल, म्हणजे तद्भुनुती. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 88 दिलेला आहे, 88चं जे उत्तर असेल ते 1 असेल, पुच्छा प्रशिक्षण प्रतिमान. 89चा जे प्रश्न आहे त्याचे उत्तर मॅकडोगल असणार आहे. आणि शेवटचा जे प्रश्न आहे त्याचे जे उत्तर असेल ते सुद्धा 2 असणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठता. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहिले आहोत. आता गणित विषयाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, तर हे बघा, 1 मिनिट, गणित विषयाचे प्रश्न दिलेले आहे. आता गणित काय असणार आहे तर 91 ते 120 आणि त्यानंतर परिसर अभ्यास. ओके. गणित विषय आपण पाहून घेणार आहोत. हे बघा, 1ली ते 5वी साठी उत्तर सूची. बरोबर. ओके. 91 2. ओके. 92 1 आणि 93 3. ओके. त्यानंतर पुढचे प्रश्न. आता हे बघा, 94 काय आहे तर 94चा काय उत्तर दिलेला आहे आन्सर कीमध्ये आपण पाहून घेणार आहोत. 94 म्हणजे 3 असणार आहे. ओके, 3 असणार आहे. 95 दिलेला आहे, 2 दिलेला आहे. 96 दिलेला आहे 1. ओके. 97 काय दिलेला आहे तर 4 दिलेला आहे. आणि 97 काय दिलेला आहे तर 4 दिलेला आहे, म्हणजे विज्ञान. 98 जे दिलेलं आहे ते 2 दिलेलं आहे. 99 दिलेला आहे 3. ओके. त्यानंतर 100चा काय उत्तर दिलेला आहे तर 3 दिलेला आहे. 100चा उत्तर 3 दिलेला आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर. त्यानंतर 101 ऑप्शन 1, 102 ऑप्शन 4 असेल. ओके, ऑप्शन 4 असेल. पुढचे जे प्रश्न आहे हे बघा, 103 आणि 104, म्हणजे 103चा 2 असणार आहे आणि 104चा काय उत्तर आहे तर 1 आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचे प्रश्न. 1 मिनिट. ओके, प्रॉब्लेम होत आहे. ओके, काय प्रॉब्लेम आहे? किती प्रश्न झाले? 104 झाले. पुढचा प्रश्न क्रमांक 105 ऑप्शन 3 बरोबर उत्तर असणार आहे. 106 उत्तर असेल ऑप्शन 3. 107 ऑप्शन 1. 108
ऑप्शन 4, 4 बरोबर असणार आहे 3005. 109, 110 आणि 111. आता हे बघा 109चं काय उत्तर दिलेलं आहे तर 1 दिलेलं आहे 1. 110चं उत्तर जे दिलेलं आहे मित्रांनो ते 3 दिलेलं आहे आणि 111 साठी जे उत्तर दिलेलं आहे ते असणार आहे ऑप्शन 2. ऑप्शन 2 असणार आहे 111चं उत्तर. ओके, म्हणजे 112 अंश. 112चं उत्तर काय असेल तर 4 असेल, म्हणजे 240 रुपये. 113चं उत्तर काय दिलेलं आहे तर हे बघा 113चा 2 दिलेला आहे 2, 42 किलोग्राम. चला पुढचा प्रश्न. हे बघा 114 साठी जे योग्य उत्तर आहे ते 2 आहे. 115 साठी योग्य उत्तर काय आहे तर 1 आहे, 1 आहे. ओके, 116 साठी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन, हे बघा ऑप्शन 4 दिलेला आहे. ऑप्शन 4 दिलेला है। मतलब आप लोगों की समझ के लिए सिर्फ ये आंसर की यहाँ पर लाई जा रही है दोस्तों, कुछ विश्लेषण करने की जरूरत नहीं है यहाँ पर, ठीक है। 117चा जो उत्तर आहे ते सुद्धा 1 दिलेला आहे, 1 दिलेला आहे। त्यानंतर 118 जे उत्तर असेल ते सुद्धा म्हणजे 118चा जे उत्तर आहे ते 2 आहे। ओके, 2 आहे बरोबर। 119 उत्तर काय आहे तर 3 आहे आणि 4, 3 आणि म्हणजे शेवटचं जे असणार आहे ते 4 असणार आहे। आता पुढे आपले म्हणजे हे प्रश्न कोणते तर परिसर अभ्यास शेवटचा। ओके, अजिंठ्याची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे बघा 1 मिनिट। ओके, पुढचे जे प्रश्न आहेत ते परिसर अभ्यास विषयाचे आहे। तर पहिला 1 ओके संभाजीनगर औरंगाबाद, त्यानंतर 2 122चा 2 डॉक्टर, 123 4 ओके ओके 4 कमी 123 4 झाला। आता पुढचे काय आहे प्रश्न किती 124चं काय दिलेलं आहे म्हणजे 4 दिलेला आहे। 25चा 1 असणार आहे लुनी। त्यानंतर 126चं जे उत्तर असेल ते सुद्धा या ठिकाणी 1 असेल। ओके, त्यानंतर पुढचे प्रश्न क्रमांक 127 128 127 127चं 3 असेल, 3 असणार आहे। म्हणजे हे बघा 128चं जे उत्तर असेल ते सुद्धा 3 असणार आहे आणि 129चं जे उत्तर असेल ते 1 असणार आहे। ओके, पुढचे प्रश्न 130 आणि 31, 130चा 2 131चा 1 2 1। ओके, त्यानंतर आता 20 प्रश्न राहिलेले आहेत। हे बघा 132चं काय आहे तर उत्तर दिलेलं आहे 4। 133चं काय उत्तर असणार आहे तर हे बघा क्वेश्चन नंबर 133 दिलेला आहे आणि बरोबर उत्तर या ठिकाणी 4 असणार आहे। 134चं जे उत्तर असेल ते सुद्धा 3 असणार आहे। 135 हे बघा 135चं जे उत्तर असेल 134चा किती दिलेला आहे तर 3 दिलेला आहे। ओके, 3 कांस्यापासून लोखंड। ओके, हे बरोबर उत्तर आहे। 135चं काय उत्तर दिलेलं आहे 2 दिलेला आहे। 36चा पण 2 दिलेला आहे, हे बघा 2 आणि या ठिकाणी सुद्धा तुमचा 2। 137चा 2 दिलेला आहे छत्रपती राजाराम महाराज। 138 काय उत्तर आहे तर हे बघा 1 आहे, 1 दिलेला आहे 1। त्यानंतर 39चा 3 आहे, 40च्या 1 आहे 1। फक्त अ आणि ब। पुढचे प्रश्न आता त्यानंतर पुढचे प्रश्न आहे 141चं उत्तर 4 असेल। 42 तुमचं 42चा 1 असेल। 43चा 2 असेल। ओके, त्यानंतर 44 हे बघा प्रश्न क्रमांक 44चं जे उत्तर असणार आहे ते सुद्धा या ठिकाणी काय असेल तर 144चं जे उत्तर असेल ते 4 असणार आहे। बाळासाहेब ठाकरे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्राचे व्यंग्यचित्र कोणी काढले। ओके, त्यानंतर राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही। 145चं काय उत्तर आहे तर 3 आहे, म्हणजे कनिष्ठ सभागृह नाही। ओके, त्यानंतर 146चं उत्तर काय असणार आहे तर हे बघा 146 की राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही तर काय उत्तर असेल निवडणूक आयुक्त, राज्यपाल, उपराष्ट्रपती, पंतप्रधान। 146 उत्तर 4 असेल, 4 म्हणजे उपराष्ट्रपती। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न 147चा जे उत्तर असणार आहे ते असेल मित्रांनो 3 असेल। ओके, 148 साठी ऑप्शन 3, 1 मिनिट 147चा पण 3 आहे
आणि 147 3 आहे आणि 148 पण 3 आहे, 149 पण 3 आहे म्हणजे दमट, आणि 150 जे आहे त्याचं उत्तर काय दिलेलं आहे तर 1 दिलेलं आहे, सहल पद्धती. ओके, सहल पद्धती दिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हिंदी माध्यम, मराठी विषय, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयासंदर्भात आपण या ठिकाणी अंतरिम आंसर की पाहिलेली आहोत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी अपलोड केलेली आहे मित्रांनो. और दोस्तों इसी प्रकार के मुझे लगता है कि कुछ चेंजेस इसमें हो सकते हैं, क्योंकि कुछ क्वेश्चन थोड़े से डाउटफुल लग रहे हैं, लेकिन फिर भी हमको क्या है फाइनल आंसर की का वेट अभी करना है दोस्तों. और अब इसमें से कितने आंसर गलत होते हैं, क्योंकि ये अभी यहाँ पर नहीं, क्योंकि सारे के सारे आंसर के इन्होंने क्या है यहाँ पर क्वेश्चन के आंसर बताए दोस्तों. देखते हैं आगे जो भी अपडेट रहेंगे हमारे चैनल के माध्यम से हम आपको देंगे. वीडियो को लाइक करेंगे, चैनल को सब्सक्राइब कर